यामध्ये अध्याय 6 यापाशी आपण आलोय आणि 6व्या अध्यायातले पहिले 3 श्लोक हे आपले झाले. हे झालेले श्लोक अशा प्रकारचे. पहिला श्लोक अनाश्रिता कर्म फलम कार्यम कर्म करोति यः हा पहिला. नंतर तिसरा आरुक्षो मुनेर्योगम कर्म कारण मुच्यते हा तिसरा. आणि 5वा उद्धरे दात्मनात्मानं नात्मानं अवसादये हा 5वा. एवढे आपले श्लोक झाले आणि याच्याबद्दल आपण विचार केला, चिंतन केलं, पदार्थ लक्षामध्ये घेतला, भावार्थही लक्षामध्ये घेतला. आता पुढं महत्वाचा श्लोक येणार आहे, श्लोक क्रमांक 8. पण 8व्याकडे जायच्या पूर्वी जो संदर्भ आहे जे शास्त्रींनी गीतासार या ग्रंथामध्ये दिला त्याचा एकदा पुनरुच्चार करतो. मागं बोललोय काय आहे या अध्यायामध्ये. तर भिडे शास्त्री म्हणतात आत्मसंयम कसा करावा. अध्याय 6वा ध्यान योग अभ्यास योग आहे. पण म्हणजे काय, आत्मसंयम कसा करावा म्हणजे आपले चंचल मन ताब्यात कसे ठेवावे, याचे फायदे कोणकोणते होतात हे या अध्यायात सांगितलेले आहे. म्हणजे आत्मसंयम, चंचल मन ताब्यात आणि त्याचे फायदे हे असल्यामुळं याला ध्यान योग म्हटलंय, अभ्यास योग म्हटलंय. किंवा भिडे शास्त्रींनी आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे. एवढं आपण प्रस्तावनेदाखल बोललो आणि त्यात भर अशी घातली की आपण जे ज्ञानसत्र या दृष्टीनं पाहतो आहोत त्याच्यामध्ये अध्याय 3 आहे कर्मयोग, अध्याय 4 आहे विशेष विकर्म योग आणि अध्याय 5 आहे अकर्म किंवा बरोबर शब्द नैष्कर्म्य योग. आणि आपण असं म्हटलं 3, 4 आणि 5 कर्म विकर्म अधिक नैष्कर्म्य मिळून अभ्यास योग होतो. हे 6वा अध्याय हा एका अर्थानं मागच्या 3 अध्यायांचा मिळून आहे. ते मागचे 3 अध्याय त्रिदल आहेत. ते शिवशंकराला वाहिलेलं बिल्वदल आहे. त्या तिघांचा मिळून कर्म विकर्म नैष्कर्म्य मिळून अभ्यास योग, मिळून ध्यान योग, मिळून आत्मसंयम योग एवढी आपली भूमिका आहे. एवढं पुन्हा एकदा आपण लक्षामध्ये घेऊया म्हणजे धागा बरोबर जुळतो, अनुसंधान बरोबर होतं. आता आजच्या दृष्टीनं पुढे जाऊया. मागं म्हटल्याप्रमाणे भिडे शास्त्रींनी कुठले श्लोक महत्वाचे सांगितले ते मी लिहून दिले. ते आपल्याला अध्याय 6चे तेही मी घेतोय आणि मधून मधून अन्य काही श्लोक घेतोय आणि महत्वाच्या श्लोकांबद्दल आपण बोलत चाललोय हा मुद्दा स्पष्ट. या दृष्टीनं 8वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. जे 1 झाला, 3 झाले, 5 झाल्या, आता 8. काय 8वा श्लोक सांगतो? 8वा श्लोक सांगतो आपल्याला ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना. युक्त म्हणजे योगी कशा कशा गुणांनी युक्त असतो. आत्मसंयम साधायचा आहे, ध्यान योग साधायचंय. मग काय काय गोष्टींची गरज आहे बरं? पातंजल योगाला थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. पातंजल योगाचा विचार आणि पातंजल योगाचा आचार या दोघींनाही स्थान गीतेने दिले. पण तिकडे जायच्या पूर्वी नेहमीचा जो आत्मकल्याणाचा मुद्दा आहे, आत्मशब्द महत्वाचा, आत्म्याचं कल्याण, जो आत्मकल्याणाचा मुद्दा आहे त्या दृष्टीने तो 8वा श्लोक महत्वाचा आहे. एक एक पद महत्वाचं बघा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. तो आत्मा आहे, तृप्त आत्मा आहे. म्हणजे त्यानं जाणून घेतलंय काय बरं? ज्ञान आणि विज्ञान हे फार महत्वाचं आहे. पुढे आपण ज्ञान विज्ञान लक्षामध्ये घेणार आहे पुढच्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये. अशेषतः ज्ञान विज्ञान तुला सांगेल असं भगवंत म्हणणार आहे, ते पाहू नंतर. पण ज्ञान आणि विज्ञान स्पष्ट आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. हे लक्षात ठेवायला चांगलं आहे. वि म्हणजे विश्व, हे सगळे जे विश्व आहे या विश्वाचं ज्ञान म्हणजे विज्ञान आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे दोन्हीही पाहिजे. गीता किती व्यावहारिक विचार करणारी आहे बघा. नुसतं आत्मज्ञान तरी आंधळं पांगळं होईल, नुसतं विज्ञान तरी आंधळं पांगळं होईल. म्हणून म्हणजे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा.
फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्ञानेश्वरांनी अध्याय 7 मध्ये सांगितलेलं की ज्ञानालाच विज्ञान म्हणणं हे अज्ञान आहे, हे मात्र विसरायचं नाही. ज्ञानाला विज्ञान, विज्ञानाला ज्ञान म्हणणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान वेगळं आहे, विज्ञान म्हणजे विश्वज्ञान वेगळं आहे. अडचण कुठे आहे? विश्वज्ञानाला आत्मज्ञान म्हणणं हे अज्ञान आहे. ही ज्ञानदेवांची भूमिका विसरायची नाही. पण हे ध्यानात घेऊन अभ्यास मात्र दोघांचाही करायचा. म्हणून तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. पुढे म्हटलं कूटस्थो. आता कूटस्थ शब्दाचे 2 अर्थ आहेत. कूट म्हणजे पर्वताचं शिखर, त्या पर्वताच्या शिखराप्रमाणे स्थिर असणारा एक, आणि निर्विकार हाही कूटस्थाचा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये कुठलाच विकार होत नाही. जे दुधाचं दही होतं हे कूटस्थ नव्हे, पण भगवंतानं जरी विश्व निर्माण केलं तर भगवंतावर काही परिणाम होत नाही. तो अविकारी आहे, आज आहे, नित्य आहे, सनातन आहे, या अर्थानं कूटस्थ शब्द आहे. जे कूटस्थचा साधा अर्थ पर्वताच्या शिखरासारखा स्थिर. कूटस्थ पर्वताच्या शिखरासारखा स्थिर आहे, पण त्याच्या पलीकडे निर्विकार. भगवंताला कुठलाच विकार स्पर्श करत नाही. तो मायेनं खेळ करतो, प्रकृतीच्या साह्यानं सृष्टी निर्माण करतो. तो सगळ्यामध्ये असतो, पण सगळे त्याच्यामध्ये नसतात. आणि ते जर असतील तर तो विकार वश होईल. तो विकारी नाहीये, तो अविकारी आहे, म्हणून कूटस्थ. पुढे म्हटलं विजितेंद्रिया. सगळ्यात महत्वाची गोष्ट इंद्रिय जिंकली पाहिजे. पुढे आपण योगाची व्याख्या बघणार आहे. दुःख वियोग संयोग. तिथे लक्षात घेणार आहे की कशात दुःख आहे बरं? इंद्रिय आणि विषयांचा संयोग झाला की दुःख आहे. तर मुद्दा इंद्रिय जिंकता आली पाहिजे, जितेंद्रिय होता आलं पाहिजे, महावीर होता आलं पाहिजे. युद्धामध्ये जिंकणारा वीर असतो, अतिरथी असतो, महारथी असतो, पण मनाला जिंकतो, इंद्रियांना जिंकतो, तो फार महत्वाचा. ते विजितेंद्रिया. आणखी काय? युक्त इत्युच्यते योगी. तिथे मी थोडं काही आणखी थोडं बोलणार आहे. तिथं 2 शब्द काय बघा. युक्त इत्युच्यते योगी. त्या योग्याला युक्त म्हणतात किंवा त्या युक्ताला योगी म्हणतात. पुढे आपल्याला गीतेत दिसणाऱ्या युक्त हा शब्द योगी याचा अर्थ वापरलाय, पण जरा युक्तचा अर्थ थोडा वेगळा आहे, तो मी त्यांनी सांगतो. पण युक्त इत्युच्यते योगी. आणि आणखी फार महत्वाचं आहे समलोष्टाश्म कांचना. सम म्हणजे समान आहे. काय काय? लोष्ट, अश्म आणि कांचन. 3 शब्दांचा अर्थ काय काय? लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ, लोष्ट. अश्म याचा अर्थ दगड, आणि कांचन म्हणजे सोनं. सोनं काय, दगड काय आणि मातीचं ढेकूळ काय, त्याच्या दृष्टीने ते समानच असते. सोने आणि माती आम्हा विष्णुदासा समान, असं तुकोबाराय म्हणाले. शिवछत्रपतींनी नजराणा पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी शिवछत्रपतींना आणि शिवकार्याला आशीर्वाद दिले, पण नजराणा स्वीकारला नाही. आम्ही लक्ष्मीपतीचे सेवक आहोत, लक्ष्मीचे नव्हे, म्हणून आम्हाला संपत्ती नकोच मुळी. सोने आणि मृत्तिका आम्हा विष्णुदासा समान, समलोष्टाश्म कांचना. सोनं काय, मातीचं ढेकूळ काय आणि दगड काय, सारखंच. ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. पण गीतेचा अर्थ करताना समलोष्टाश्म कांचना म्हणतात, त्याच्या आगे मागे पण थोडं बघावं लागतं. कारण हे समान असणं आणखी 2 बाबतीमध्ये गरजेचं आहे. समलोष्टाश्म कांचना हा तो युक्ता आहेच, तो योगी आहेच, तुकोबारायने आता सांगितलं. पण त्याच्या आधी योगी जेव्हा होतो, पातंजली योगाचं पुढे वर्णन येणार आहे, तेव्हा तो आणखी काही द्वंद्वाच्या पलीकडे जातो. ती द्वंद्व असतात समलोष्टाश्म कांचनापेक्षा वेगळी. कोणती? तर सुख आणि दुःख हे एक द्वंद्व आहे. हवेमध्ये थंडी आहे आणि उन्हाळा आहे, जे शीत आणि उष्ण हे एक द्वंद्व आहे. जीवनामध्ये माती सोन्याशिवाय आणखी काही द्वंद्व असतात, तिथं सुद्धा समान पाहिजे. एका अर्थात उतरती चढती भाजणी म्हटलं तरी चालेल. म्हणजे द्वंद्व कुठलंच नको, निर्द्वंद्व व्हायला पाहिजे. सोनं माती द्वंद्व नको, शीत उष्ण नको, सुख दुःख नको. आणि पुढे विचार करा, हेही एक वेळ जमेल, पण पुण्यवान आणि पापी हे सुद्धा द्वंद्व नको. हे जमलं तर त्याला योगी म्हणायचं. पुण्यवान आणि पापी तरी कोणी ठरवायचा? पापी कोणी नाहीच मुळी. विश्व सगळं मंगलच आहे.
ही भूमिका जेव्हा येते तेव्हा समलोष्टाश्म कांचना कळतं आणि ही भूमिका संताची असते, ज्ञानदेवांची असते. म्हणून पसायदानामध्ये म्हणतात खळांची व्यंकटी सांड. खल पुरुषाला नष्ट करायला सांगितलं नाही, खलाचं खलत्व नष्ट करायला सांगितलं. कारण त्याचं पाप गेलं, त्याचा अपराध केला, त्याचा दोष गेला की माणूस म्हणतो स्वीकारार्हच आहे की. म्हणून तर पसायदा खळांची व्यंकटी सांड. व्यंकटी वाकुडेपण, दुरिताचे तिमिर जाऊ. म्हणजे तिसरं पुण्यवान आणि पापी हे द्वंद्व पण नको. मधलं समलोष्टाश्म कांचना हे द्वंद्व पण नको. आणि आधी सांगितलेलं योगी जर असशील तर शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख हे द्वंद्व ही नको. द्वंद्वच नको. मुळी द्वंद्व आलं की भांडण आलं, द्वंद्व आलं की द्वैत आलं, द्वंद्व आलं की दुःख आलं. निर्द्वंद्व हे पुरुष शब्द वारंवार येणार आहे. तर हा 8वा श्लोक का महत्वाचा? तर तू सम हो, तू समान हो, तू सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे जा. म्हणून 8वा श्लोक महत्वाचा. असं लक्षात येईल. आता मी सांगेन म्हटलं ते 3 शब्द इथे सांगतो. गीतेमध्ये यत असा शब्द येतो, गीतेमध्ये युक्त असा शब्द येतो आणि गीतेमध्ये योगी असा शब्द येतो. अनेकदा ते शब्द एकमेकाच्या अर्थाचेच आहेत असं वाटतं आणि असतातही. पण जेव्हा आपण चिंतन करतोय तेव्हा त्याचा फरक सांगतो. यतचित्त असा शब्द येतो. यत म्हणजे ताब्यात असणं, स्वाधीन असणं, नियमित असणं. तुम्ही श्लोक सांगतो आपल्याला, तो आपण तो नंतर बघा. 4:21 आता 6वा अध्याय चाललाय. 4:21 श्लोक बघा. म्हणजे मी आता बोलतो ते जास्त लक्षात येईल. यत शब्दाचा अर्थ ताब्यात, स्वाधीन, नियमित. आणि यतचित्त या शब्दाचा अर्थ चित्त ज्याच्या ताब्यात आहे, चित्त ज्याच्या स्वाधीन आहे, चित्त ज्याचं नियमित आहे तो. ठीक आहे. म्हणजे यत शब्दाचा अर्थ ताब्यात, तो जोडला जातो यत चित्त, यत आत्मा, अन्य काही. आता लक्षात येईल या यत पासूनच यती शब्द बनलेला आहे. ययाती कादंबरीमध्ये ययाती या सम्राटाचा थोरला भाऊ लहानपणी घर सोडून गेला, ज्याचं नाव यती आहे. नावच यती आहे. एखाद्याला आपण यती म्हणतो, तो यती जो यत असतो. म्हणजे यत पासून यती शब्द बनलाय. गीतेत यती नाही आहे पण यत आहे. दुसरा शब्द आहे युक्त. आता युक्त शब्दाचे गीतेमध्ये 2-3 अर्थ आहेत. आता सांगतो म्हणजे मग आपल्या चिंतनाला सोयीचं पडेल. युक्त शब्दाचा अगदी साधा अर्थ, युक्त म्हणजे संयमी. ही गोष्ट आपण नेहमी बोलतो, ही गोष्ट युक्त झाली, ही गोष्ट योग्य झाली, हे असं पण म्हणतो. म्हणजे युक्त म्हणजे संयमी. उदाहरण याच अध्यायामध्ये 6:17 बघा. युक्ताहार विहारस्य. आहार विहार तुझे युक्त पाहिजेत, म्हणजे परिमित पाहिजेत, संयमी पाहिजेत, योग्य पाहिजेत, यथायोग्य पाहिजेत. युद्ध शब्दाचा संयमी असा एक अर्थ झाला. पण एवढाच नाही. युद्ध शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे, तो लक्षात ठेवण्यासाठी शब्द सांगतो. युद्ध म्हणजे संयुक्त. युद्ध म्हणजे संयुक्त. आणि कुणाला संयुक्त? भगवंताला. त्याला युद्ध म्हणतात गीतेमध्ये की जो भगवंताशी संयुक्त आहे, म्हणजे भगवंताशी स्वतःला जोडून घेतलेला आहे. आता इथंच बघा ना, युक्त इत्युच्यते योगी. त्या योग्याला युक्त म्हणतात, त्या युक्ताला योगी म्हणतात. येणार आहे श्लोकाचं दाखवून देतो. म्हणजे युक्त हा शब्द योग्यापेक्षाही मोठा आहे की काय असं वाटायला लागतं. एक संयमी आहे म्हणून, आणि दुसरं तो संयमी बरोबर भगवंताशी संयुक्त आहे. कारण मागे मी बोललो होते, गीतेच्या सगळ्या योगांच्या मागे भक्ती योगाचं अस्तर आहे. तुम्ही कुठलाही घ्या, ज्ञान योग, ध्यान योग, कर्मयोग, साम्य योग, जो मला प्रिय आहे, कुठलाही घ्या, पण त्याच्यामध्ये भक्ती योग आहे आणि आहेच. म्हणजे युक्त म्हणजे संयुक्त, भगवंताला जोडलेला, हे विसरता येत नाही. युक्तचा हाही अर्थ आपण लक्षात घेऊया. आणि मग योगी म्हणजे काय? एक यत झाला, एक युक्त झाला, आणि आता योगी म्हणतात. योगी म्हणजे योग करणारा. उदाहरण 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक काय आहे? तस्मात् योगी भवार्जुन. तू योगी हो. म्हणजे योगी याचा अर्थ योग करणारा. योग म्हणजे मग बघूया, पातंजल योग केला तर संयोग होईल, भक्ती योग केला तर भक्तीशी संयुक्त होईल, ते बघूया आपण. पण योग आणि योगी ते शब्द पुन्हा वेगळे येतात. मात्र आकडा सांगतो 6
18वा श्लोक 6व्या अध्यायातला, त्याच्यामध्ये युक्तालाच योगी म्हटलंय आणि योग्यालाच युक्त म्हटलंय. 6:18 नंतर नीट बघा. आता मी सांगताना युक्त वेगळा सांगतोय का संयुक्त भगवंताची, न ते योगी वेगळा सांगतोय तस्मात योगी भवार्जुन. पण गीतेत 6व्या अध्यायातच म्हणून टाकले 18व्या श्लोकामध्ये की युक्त म्हणजेच योगी, योगी म्हणजेच युक्त. आणि ते काही चूक नाही. आपल्याला 3 शब्द कळले, यत, युक्त आणि योगी. हे सुद्धा फार महत्वाचे आहे. समलोष्टाश्म कांचना असेल तर, वर सांगितलं विजितेंद्रिया असेल तर, हे सगळं असेल तर तो यत असेल, युक्त असेल आणि योगी सुद्धा असेल असं ध्यानात येईल. आता 6वा अध्याय ज्यासाठी महत्वाचा आहे, ज्ञानदेवांनी त्यांच्या गुरु परंपरेला नाथपंथाचा वारसा म्हणून ज्या एका अध्यायावर अधिक प्रेम केलंय आणि कुंडलिनी शक्ती असेल, वज्र मूळ बंध असेल, वज्रासन असेल, त्यावेळी होत पुन्हा हे सगळं पुन्हा पुन्हा ज्ञानदेवांनी लिहिलंय. त्या महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया आणि तो आहे पातंजल योग. भारतीयांच्या दृष्टिकोनातून फार मोठी गोष्ट म्हणजे पातंजल योग. पातंजलींना ऋषी म्हणत नाहीत, पातंजलींना भगवान म्हणतात. कुणाला भगवान म्हणतो आपण? तर पातंजलीला ज्याची भगवान म्हणताय त्याची पातंजलीची योग्यता काय मोठी असेल. मात्र पातंजलींचा योग जो आहे तो योग म्हणजे भगवंताशी संयोग आहे हे विसरायचं नाही. नाही तर घडतं काय, अष्टांग योग जो आहे त्याच्यामध्ये आसन आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, पण शेवटी समाधी पण आहे. आपण समाधी विसरतो, बाकीच्या गोष्टी विसरतो आणि आसन तिथंच थांबतो. जमलं तर प्राणायाम, ध्यानाचा विचारच नाही, धारणा सोडून दिली. म्हणजे अष्टांग योगाच्या फक्त आसनावर, ते चूक नव्हे पण फक्त आसनावर, फक्त प्राणायामावर आपण जोर देणं म्हणजे पातंजल योगातल्या, अष्टांग योगातल्या 2 गोष्टीवर फक्त जोर दिलं म्हणजे आचारावर जोर दिला. योग म्हणजे संयोग म्हणून जो विचार आहे त्याच्यावर जोर दिला नाही. हे ध्यानात घेतलं पाहिजे की त्याला हे सांगायचंय की आचार हवाच. मी पुढे दाखवतो, अहो आचार नसेल तर बळकट शरीर कुठून, बळकट शरीर नसेल तर बळकट मन कुठून, आणि बळकट मन नसेल तर भगवंत कुठून. तर शरीर बळकट हवंच, ते साधन आहे, आत्मसाधन आहे, त्यात वाद नाही. पण फक्त देह राखायचा आहे म्हणून शब्द वापरला. फक्त कसरती करायची आहे म्हणजे योग नव्हे. शब्द मुद्दा वापरतोय कसरती. आधी बोलायला नको, कोणाचा अपमान नाही आपल्याला करायचा. पण आसनावर जास्त जोर देणं, जोर हवा पण जास्त जोर देणं बाकी काहीच नाही म्हणणं हे चूक आहे. उदाहरणार्थ योगाची व्याख्याच काय आहे. योग म्हणजे संयोग मी सांगितलं, पण आकडा सांगतो आपल्याला. योग सूत्र असं आहे, योगा हा चित्त वृत्ती निरोधा. त्यासाठी योग म्हणतात चित्त वृत्ती निरोधा. चित्त वृत्ती निरोधा याचा अर्थ असा, चित्त वृत्ती ज्याच्या ताब्यात आहेत, वशीभूत. निरोध शब्दाचा अर्थ आहे चित्त वृत्ती ज्याच्या ताब्यात आहेत, वशीभूत आहेत, त्याला अनुकूल आहे चित्तवृत्ती, त्याला योग म्हणतात. असं योग सूत्रच आहे म्हणून वाचून दाखवलं. योगा हा चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे पातंजली योग आणि पातंजली योग म्हणजे योगासन हा गैरसमज टाकूया. प्राणायाम कुंभक रेचक पूरक टाकूया. ते हवं पण एका मर्यादेपर्यंत हवं. मग मी त्याला शब्द काढला. तुम्हाला योगातलं आसन शास्त्र पण पाहिजे आणि निधिध्यासन शास्त्र पण पाहिजे. आसन माहिती आहे आणि नवा शब्द करूया निधिध्यासन म्हणजे भगवंताची भक्ती. निधिध्यास नीरेला भगवान कृष्णाबद्दल निधिध्यास लागला. निधिध्यासन. मग माझा मुद्दा असा की आसन शास्त्र हे 90% चालेल पण निधिध्यासन शास्त्र 10% पाहिजे. 95 पैसे झाले तर त्याचा रुपया होत नाही. वर आणखी 5 पैसे लागतात तर बंदा रुपया होतो. ते 5 पैसे विचाराचे आहेत, ते 5 पैसे निधिध्यासनाचे आहेत. हा फक्त 5 असले तरी रुपया होत नाही. 95 लागतात पण फक्त 95 असले तरी रुपया होत. संतुलनाची गरज आहे. मी म्हणतो 10% फक्त निधिध्यासन शास्त्र आणि 90% आसन शास्त्र, यात शंका नाही. म्हणून मगाचा मुद्दा की बलोपासनेसाठी प्राणायाम आणि आसन हवंच. शरीर
बळकट राहण्यासाठी हवं. आणखी शब्द वापरतो, बळकट नव्हे, बलवान नव्हे, निरोगी राहण्यासाठी हवं. आपल्याला माहिती आहे पातंजली लोकांचा सगळ्यात मोठा फायदा, आणि एक डॉक्टरही मान्य करताय, सगळ्यात मोठा फायदा शरीर बळकटच राहत नाही, फक्त पैलवानच बनवत नाही, निरोगी बनवत. आणि शरीर निरोगी असणं यासाठी सुंदर गोष्ट कुठली सुंदर गोष्ट नाही. म्हणून मी शब्द वापरतो, नीतिध्यासनशास्त्र 10% आम्हाला पुरे, 90% शरीर निरोगी ठेवा. मात्र ते आत्मसाधन आहे. बघा, शरीर आत्मसाधन आहे, आत्मा मिळवायचा आहे, परमात्मा मिळवायचा आहे, संयुक्त व्हायचंय, हेही विसरू नका. म्हणून गीतेमध्ये स्पष्टपणे ओळीनं आता 6 श्लोक बघूया. त्यातले 3 श्लोक आचार सांगतात आणि उरलेले श्लोक विचार सांगतात. आचारही सुंदर सांगितलाय, आचार धर्म आहे, आणि विचारही सुंदर सांगितलाय, विचार धन आहे. आचार कसा सांगितलाय बघा, स्पष्टपणे आपल्याला दिसतं. श्लोक एक छान आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन मात्मना नात्युच्छिद्रम नातिनीचम चैताजिन कुशोत्तरम तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रिया उपविश्यासने युञ्जात योग आत्म विशुद्धये. सगळं, आणि याला जोडून पुन्हा समत्कार्य चिरोग्रीवम आहे. हा सगळा आचार आहे. अहो किती आचार आहे, किती गीतेने विचार केलाय. आचार कुठं कर याची जागा सुद्धा सांगितली, कसा बस हे सांगितलंय. काय गंमत, आपल्या सगळ्यांना माहिती, योगासन सुखकर व्हायला पाहिजेत ना. हा पहिला नियम आहे योगासनाचा, सुखकर व्हायला पाहिजे. शुचौ देशे, पुढे शुचिनाम श्रीमतांगे, हे पवित्र पाहिजे, सुंदर पाहिजे. म्हणून शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, अत्यंत पवित्र अशा आणि शुद्ध भूमीवर बसून. किती सांगितलं, बसताना कसलं आसन तुझं पाहिजे. शब्द आहे त्या ठिकाणी चैलाजिन कुशोत्तरम. कुशोत्तरम, उत्तर म्हणजे पुढं, तसं मागं येत जायचं. उत्तरनं मागं सरकत जायचं. चैल, अजिन आणि कुश. कुशाकडनं मागे यायचं म्हणजे कुश आधी घ्यायचं म्हणजे गर्भ. अजिन म्हणजे हरणाचं कातड, आणि चैल म्हणजे नुसतं वस्त्र नाही, धूत वस्त्र. तर ते पवित्र होतं, शुद्ध होतं. नेहमीचं वस्त्र वापरलेलं असतं. तर धूत वस्त्राची घडी, त्याच्या खाली मृगाजिन, आणि त्याच्या खाली टोचणार नाही अशा, ज्ञानदेवांनी सांगितले, टोचणार नाही अशा प्रकारचं गर्भ. ज्ञानदेव फार विचार करतात आपला. तर टोचणार नाही अशा प्रकारचं गर्भ, अशा प्रकारचं पुष्कर. ती जागा सुद्धा न अति उच्छिष्ण न अति नीचम, उंच पण नको आणि खोलगट पण नको, कारण तिथं आसन स्थिर होत नाही. म्हणजे भूमीचा विचार केलाय, तिच्या उंचीचा विचार केलाय, आसनाचा विचार केलाय. त्या आसनावर स्थिर बस हे सांगितलं. आसनही स्थिर असू दे आणि तुझं बसणंही स्थिर असू दे. ते आज सगळं सांगितलं खरं. आता एकाग्र मन कृत्वाला नंतर घेऊया, कारण तो विचार आहे. तर एकदम पुढे जाऊया, एकदम जाऊया 13व्या श्लोकाकडं. त्यांनी तो पुन्हा आचार आहे बघा. काय आचार आहे बरं. समम काय शिरो ग्रीवम धारयन नचनम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन. आचार आहे पुन्हा. काय काय सांगितलं. समम काय शिरो ग्रीवम, तुझी पाठ, तुझी मान आणि तुझं शिर एका रेषेमध्ये असू दे. साध्या भाषेमध्ये पाठीचा कणा, ज्याला संस्कृत छान शब्द आहे मेरुदंड, हा सरळ असू दे. आणि योगशास्त्रात लिहून ठेवले, आज मेडिकल सायन्सही मान्य करतं की ज्यांचा पाठीचा कणा ताठ असतो, मेरुदंड स्थिर असतो, त्यांचं आयुष्य वाढतं. हे मेडिकल सायन्सनं मान्य केलंय. मी इथं सांगितलंय. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलन स्थिर, असं धारण करून अचल आणि स्थिर. आणखी काय जर संप्रेक्ष नासिकाग्रम, इकडे तिकडे दिशाच्या अनवलोकन, इकडे तिकडे बघूच नको. हे तर महत्वाचं आहे ना. जप करताना, ध्यान करताना, पूजा करताना आमचं सारखं मन आणि शरीर सुद्धा इकडे तिकडे धावत असतं. ही दिशा आणि ती दिशा, 10 दिशाही कमी पडतात. पण दिशांच्या अनवलोकन, दिशा बघू नकोस. मग काय कर, सोपी गोष्ट आहे, ते करायला पाहिजे ना. नाही तर काहीच केलं तर माणसाला काहीच करता येत नाही. पण आपल्या नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित कर. किती सांगायचं गीतेनं आपल्याला. बघा ना, संप्रेक्ष नासिकाग्रम, तुझी जी नासिका आहे त्याच्या शेंड्यावर संप्रेक्ष,
तुझी नजर स्थिर राहू दे, पाठीचा कणा ताठ राहू दे, अन्य दिशा बघू नकोस, जागा शुद्ध असू दे, सांगितलेलं आसन स्थिर घाल, त्याच्यावर नीट बस. सगळा आचार झाला. 3 श्लोकामध्ये आचार झाला, पण आता 2 श्लोकामध्ये विचार सांगितलाय. कारण गीतेला रुपयातले पुढचे 5 पैसे फार महत्वाचे वाटत आहेत. आणि म्हणून इथंच सांगून टाकलं बघा, तत्रैकाग्रं मनः कृत्वा. तिथं बसून काय करायचं? शरीर बळकट करायचं, निरोगी करायचं, पण कशासाठी? हेतू काय? तत्रैकाग्रं मनः कृत्वा. तुझं मन एकाग्र व्हायला पाहिजे. यतचित्तेंद्रिय क्रिया. आता यत शब्द आला. तुझं चित्त, तुझं इंद्रिय आणि तुझ्या क्रिया सुद्धा फार धावपळ उभीच करायची, ते नको करूस. यतचित्तेंद्रिय क्रिया. तुझ्या हालचाली, तुझं इंद्रिय आणि तुझं अंतःकरण ताब्यात ठेव. विचार आहे की नाही? पुन्हा हे सांगितलं, उपविष्ट आसने. मग आता विचार, त्या स्थिर आसनावर बस. पण काय कर? युंजात योगम आत्म विशुद्धये. युंजात म्हणजे जोडून घे. युज धातूचा अर्थ जोडणे. जोडून घे. कशाला? योगाला, म्हणजे पातंजल योगाला. पण कशासाठी? स्वच्छ म्हणतोय आत्म विशुद्धये. आत्म्याची विशुद्धी मिळण्यासाठी, म्हणजे आत्मकल्याणासाठी. म्हणून मी परवा वाक्य उच्चारलं, अहो ध्यान करायचं, हे ध्यान करा, पण त्या ध्यानाचा योग व्हायला पाहिजे असेल. ध्यान योग म्हणतो ना आपण, स्वाध्यायाचं नाव काय? ध्यान योग. तर ध्यानाचा योग व्हायला पाहिजे असेल तर आत्मचिंता हवी. आत्मचिंता म्हणजे आत्मशुद्धीची संकल्पना सोडून ध्यानाचा योग होत नाही. 1 रुपया बंदा होत नाही. पण आत्मविशुद्ध हे इतकं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. इथं तुम्ही आठवण करूया ज्ञानदेवांची. ज्ञानदेवांचा ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय आपण सगळ्यांनी वाचला. पद्यात सोनोपंत दांडेकरांनी दिलेल्या अर्थात किंवा आणखी पुस्तकांतून मिळालं ते फार चांगलं आहे. मिळालं ते संग्रहात पुस्तक ठेवलंय. कोणी दांडेकरांनी भावार्थ ज्ञानेश्वरी नावाचं पुस्तक दिलं. फार जुनं पुस्तक आहे. त्याने सगळं गद्यामध्ये ज्ञानेश्वरी दिली. त्याला नाव दिले भावार्थ ज्ञानेश्वरी. तेवढी वाचली ते सगळे ज्ञानेश्वर काय. ओव्या नाहीतच, म्हणजे मधून मधून ओव्या घातल्या सोनोपंतांनी सांगितलं म्हणून. पण बाकी गद्य कादंबरी वाचलेल्याच आहे. आणि त्या भाषेत कादंबरीकारांनी लिहिले नाव गुणी दांडेकर. जमलं तरी पुस्तक कोण मिळतं का बघा. बघण्यासारखं पुस्तक आहे. आता मुद्दा असा, त्यातला 6वा अध्याय वाचताना ज्ञानदेवांनी काय सुंदर गोष्टी केल्या. मी मराठी शिकवले, अनेक वर्ष संस्कृत बरोबर म्हणून सांगतो. त्या ठिकाणी त्यांनी शिवालयाचं वर्णन केलंय, मठाचं वर्णन केलंय. कोण नको सांगितलंय, पोपट नको म्हटलंय, कारण लक्ष जाईल म्हणून. आणि मोर मध्येच आला तर चालेल म्हटलंय. आणि मोर झुळूकला तर चालेल असं म्हटलं. ते मोरावरचं प्रेम कवीश्वर ज्ञानेश्वरांचं आहे, नुसत्या ज्ञानेश्वरांचं नाहीये. ते जरा वाचू नका बघा. शिवालय असावं, निगूढ मन असावा, रम्य जागा असावी, निवांत परिसर असावा, ते सगळंच वाचण्यासारखं. आणि हे सगळं सांगून नंतर त्यांनी वज्रासन सांगितलंय, मूळ बंध सांगितलाय, कुंडलिनी विद्या सांगितली आहे. एक आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की त्यांनी ज्याला वज्रासन म्हटलंय ते आजचं योगातलं आपलं वज्रासन नव्हे. हे स्पष्ट आहे. हे अधिक वाचायचं असेल तर ज्ञानदेवांचा योग मार्ग म्हणून डॉक्टर राशम वाळिंब्यांचं 300 पानाचं पुस्तक आहे. डॉक्टर राशम वाळिंब्यांचं ज्ञानदेवांच्या योगावर पुस्तक आहे. त्यात म्हणजे सगळ्याचा उलगडा होतो. पण एवढं लक्षात ठेवा, आज ज्याला आपण वज्रासन म्हणतो ते नाहीये. मूळ बंध म्हणतो ते नाहीये. त्यामुळे ते वेगळं असलं पाहिजे. कारण पुढं कुंडली जारी केली आहे. अरे कुंकुम न्हालेली नागिणीची पिलं, हे शब्द सुचायला ज्ञानदेवच पाहिजे. कुंकुम न्हालेली नागिणीची पिलं, तशी ती 3.5 बोट कुंडली वेटोळ भरून बसली असते. आणि मग जागी झाल्यानंतर काय काय शरीरातले धातू खाऊन टाकते. तू वाचायलाच पाहिजे. आता मी हे जास्त बोलत गेलो तर गीता बाजूला राहील. परंतु ज्ञानदेवांचे सगळं ध्यानामध्ये घ्या. 2 वाक्यात निवांत परिसर, निसर्गरम्य परिसर, उत्तम जागा, शिवालय, निगूढ मन, वज्रासन, मूळ बंध आणि कुंडलिनी म्हणजे ज्ञानदेव. हे सगळं 6व्या अध्यायामधलं बघण्यासारखं आहे. पण आपला मूळ मुद्दा आहे विचाराचा, म्हणजे आत्मशुद्धीचा. आणि गीतेनं किती कमीत कमी शब्दात पण किती छान सांगितले बघा. अरे मग सगळं तू कसा होशील बघा. मग असे समदोष्टात्म कांचना म्हणते ना, तसं बघा. प्रशांतात्मा विगतही
ब्रह्मचारी व्रते स्थिता मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. सगळ्यात शेवटी भक्तीचे मोहर आहे. मत्परा युक्त आसीत. तू मत्परायण झाला पाहिजे, हरिभक्ती पारायण झाला पाहिजे. पण आधी सांगितलंय मी भक्ती पाहिजे, पण त्याच्या आधी काय पाहिजे? प्रशांत आत्मा. त्याचा आत्मा, त्याचं मन सुद्धा शांत प्रशांत निवांत आहे. त्याशिवाय आत्मसुख मिळणार नाही. शांत प्रशांत आत्मा. आणखी काय? विगत भी. भी म्हणजे भीती, विगत म्हणजे गेली आहे, म्हणजे निर्भय. पुढे आपण 16वा अध्याय बघू. त्यात पहिले 26 गुण आहेत. त्याचं सेनापतींचं पहिलंच नाव म्हणजे अभय आहे. अभयाबद्दल अडचणच नाही, तो सेनापती आहे. पण विगत भी, प्रशांत आत्मा, आणि सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचारी व्रते स्थिता. जसं माझं मी सांगितलं, सनातन शब्दाचा अर्थ लोक चुकीनं कर्मठ, जुनाट, पुरसटलेला असा करतात, तो चूक आहे. सनातन शब्दाचा अर्थ शाश्वत आहे. शाश्वतच आहे, दुसरा अर्थ नाही. तसं ब्रह्मचारी व्रते स्थिता, हे ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ जर नीट आपण समजून घेऊया. आपण गडबडीनं ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित म्हणजे ब्रह्मचारी असं गृहीत धरतो. तसं नाही. ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ याची चर्या म्हणजे जीवन पद्धती. ब्रह्म म्हणजे आत्मा मिळवणारी आहे तो. तो शब्दच बघा ना, ब्रह्मचारी. पहिला शब्द काय? ब्रह्म म्हणजे आत्मा. आणि पुढे चारी शब्दाचा अर्थ काय? चर्या. चर्या म्हणजे पद्धती. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो? तुमची दिनचर्या काय आहे? तुमची दिनचर्या काय म्हणजे सकाळी किती वाजता उठता, कधी झोपता, म्हणजे जीवन पद्धतीच ना दिवसाची. तसं दिनचर्या, तसं ब्रह्मचर्या, दुसरं काही नाही. दिनचर्या तशी ब्रह्मचर्या. मग दिवसाची जशी जीवन पद्धती असते तशी ब्रह्म म्हणजे आत्मा मिळवण्याची जी पद्धत, त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ती ज्याची पद्धत आहे त्याला ब्रह्मचारी म्हणतात. आणि हे जे व्रत असलेला ब्रह्मचारी व्रते स्थिता असं गीता म्हणते. इतका मौलिक अर्थ आहे. मग विगत भी विजेतेंद्रिया माझं म्हटलं त्या पद्धतीनं प्रशांतात्मा आणि ब्रह्मचारी व्रते स्थिता मनसंयम्य, मन तर ताब्यामध्ये पाहिजे, आणि युक्त आसीत मत्परा, आणि मला शरण ये. पुन्हा श्रीकृष्ण ठाम, आणि तुमचं माझं भाग्य आहे हो, कुणीतरी शरण ये म्हणतोय म्हणून. नाहीतर कुठं नमस्कार करायचे ते पायी आधी आपल्याला मिळते. कुणा शरण द्यायचा हाच तरी किती प्रश्न पडायला. तो भगवंत म्हणतोय शरण ये. मत चित्त युक्ता मत चित्त आसीत मत पराहा. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि हे ध्यानामध्ये घेतलं की मग आता प्रश्न पातंजली योगाचा क्रमानं बघितलं. आतापर्यंत आपण विचार आणि आचार बघितला. ठीक आहे. पातंजली योगाचा आचार आणि विचार बघितला म्हणजे एक टप्पा झाला. हे सगळं कशासाठी? तर चित्ताची एकाग्रता म्हणून. संप्रेक्ष नासिकाग्र कशासाठी? चित्ताची एकाग्रता म्हणून. म्हणजे पहिला टप्पा झाला चित्ताची एकाग्रता. आता विचार आणि आचाराच्या दृष्टीनं चित्ताची एकाग्रता झाल्यावर पुढे पाऊल टाकायचं तर पातंजली योग होणार आहे. आणि ते पाऊल म्हणजे जीवनातली प्रत्येक गोष्ट परिमित करायची. मर्यादित पेक्षा संयमित म्हणूया. मर्यादित म्हणजे लिमिटेड, संयमित म्हणूया. दुसरा टप्पा काय आहे? संयम पाहिजे, परिमित पाहिजे, मोजकेपणा पाहिजे, मार्मिकपणा पाहिजे. हा दुसरा टप्पा. आणि मग तिसरा टप्पा सांगणार आहे. 4 श्लोक फार महत्वाचे आहेत, विनोबांना प्रिय असणारे. ते साम्य योगाचे आहे. साम्य दशा ही त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे, पण थोड्या वेळानं. त्याच्या आधी दुसरा टप्पा जीवन परिमित पाहिजे. आता जीवन परिमित पाहिजे, त्यात आचार पण येणार आणि विचार पण येणार ना. म्हणून भगवंतांनी किती सुंदर आणि सोपे शब्द वापरले बघा. लगेच 17व्या श्लोकात ते म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योगो भवति दुःखः. पातंजल योग तुला दुःख नाशक म्हणून मिळेल एवढं आश्वासन आहे. शरीर निरोगी राहील, मन निरोगी राहील, भगवंताचं निमंत्रण येईल. योगो भवति दुःख हा. दुःख हानी, दुःख काढून टाकणारा तो योग असेल. पण तू काय कर? युक्ताहार विहारस्य.
तुझा आहार आणि तुझा विहार. आता माझा शब्द युक्त म्हणजे संयमी हवा. परिमित म्हटलं ते चटकन कळणार नाही काय परिमित, पण संयमी कळतं. तर संयमी हवा, युक्त आहार विहार, आणखी काय युक्त चेष्टास्य कर्मसु. आणि तू जे कर्माचरण करतोस तेही युक्त असू दे. उदाहरणार्थ सूर्य नमस्कार घालायचे अत्यंत महत्वाचे, पण सूर्य नमस्कार किती वेळ घालायचे ते तर ठरवलं पाहिजे की नको. सारखे सूर्य नमस्कार घालत बसलो तर मोठी अडचण होईल. म्हणजे कर्माचरण सुद्धा युक्त पाहिजे. तर युक्त कर्म, युक्त चेष्टास्य कर्मसु. आणखी सगळ्यात महत्वाचं नव्या पिढीला, पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना हे सांगायला पाहिजे, बाबा वेळेवर झोप आणि वेळेवर उठ. मला तर वाटतं अलीकडे ही मोहीमच हाती घेऊया आपण. वेळेवर झोप आणि वेळेवर उठ, बाकी काही करू नको आयुष्यात, तेवढं तरी कर बाबा. कारण माणसं सगळे बिघडेवरच टाकल्यात. अत्यंत उशिरा झोपायचं, अत्यंत उशिरा उठायचं हे ठरलंच आहे मुळे. तर तुम्ही कोणाला बोलायचं नाही, तिकडे व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्नच येत नाही काही बोलायचा. पण गीता मात्र म्हणते युक्त स्वप्नावबोधस्य. तुझं आता इथं स्वप्न शब्द संस्कृत मधला आहे, त्याचा अर्थ निद्रा. स्वप्न म्हणजे पडतं ते साखर झोपेचं स्वप्न नव्हे. तर स्वप्न म्हणजे निद्रा आणि अवबोध म्हणजे जाग होणं. युक्त स्वप्नावबोधस्य, वेळेवर झोप आणि वेळेवर उठ, योगो भवती दुःख. इथं ध्यानात घेऊया की आपलं नरदेहाशी भांडण नाहीये. वारकरी संप्रदाय काय, ज्याने गीतेचा आधार घेतला, तर भगवद्गीता काय, या नरदेहाशी भांडण नाहीये. नरदेह झिजवून नष्ट करायची भूमिका नाही महाराष्ट्राच्या संप्रदायांची, ती आहे जुन्या काळात. पण देह झिजवून नष्ट करायचे नरदेहाची भांडण नाहीये. उलट नरदेह हे अध्यात्माचं साधन आहे. फक्त शब्द लक्षात घ्या, आपल्या इंद्रियावर आपला पहारा पाहिजे. पहारा तेवढा जर ठेवला तर इंद्रिय वाईट नाही. हे अध्यात्माचं साधन आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. पुन्हा ज्ञानदेवाने सांगितलं, ज्ञानदेवाने इतका छान शब्द वापरलाय, बाबा इंद्रियांना पाहिजे ना ते थोडं थोडं देत जा, म्हणजे इंद्रियही सुखी राहतील आणि तूही सुखी राहील. बाबूला किती चांगलं सांगितलंय बघा. इंद्रियांना पाहिजे ते देत जा, पण थोडं थोडं परिमित, मर्यादित, संयमी, म्हणजे इंद्रियही सुखी राहतील. आणि ज्ञानदेव म्हणतात तूही सुखी राहशील. हे ज्ञानदेवांचे शब्द आहेत. म्हणून परिमितता, सर्व क्रियांचा मोजकेपणा, इंद्रियांना प्रमाणात देणं, म्हणजे तीही समाधानी राहतात आणि आपल्यालाही समाधान मिळतं. माझं नेहमीच वाक्य, देहाची शिडी करून अध्यात्माची गुढी आपण उभारली पाहिजे. शिडी लाथाडून उपयोगी नाही आणि शिडी डोक्यावर घेऊन उपयोगी नाही. ती शिडीच आहे, पण तिचा आधार घेऊन अध्यात्माची गुढी आपण उभारली पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि यासाठी आपल्या सगळ्यांना वंदनीय असणारे पावसचे प्रेमदीप असा ज्यांचा उल्लेख आहे ते स्वामी स्वरूपानंद. माझ्या अभ्यासातून तर मला जाणवतं की स्वरूपानंदांचे सगळे ग्रंथ आपण बघितले तर जुन्या काळामध्ये ज्ञानदेवानी जेव्हा ज्ञानदेव वाङ्मय निर्माण केलं, त्या सगळ्याचा वर्तमान काळाचा भाष्यकार म्हणजे स्वरूपानंद. स्वरूपानंदांच्या ग्रंथाकडून ज्ञानदेवांच्या सगळ्या ग्रंथाकडे आपण गेलो की ज्ञानदेव जास्त करतात. त्या शेवटी वर्तमान काळातले ज्ञानदेवच आहे. असे स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद, पावसचा प्रेमदीप, सोहम विद्येचे जनक, असे जे स्वरूपानंद, त्यांची सुंदर अनेक कविता आहेत. ते एक कविता आपण मनावर कोरून ठेवावी अशी आहे जी या गीतेवर आधारलेली. मी म्हणायला लागलो की आपल्या काही लोकांची फार त्याचं लक्षात येईल. स्वामीजी सांगतात, नको निराहार, नको सेवू फार, सदा मिताहार असो द्यावा, नको अति झोप, नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी, नको बोल फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित, संयमी जीवन. शब्द तोच आहे, संयमी जीवन वागता सहज, स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. किती गीता आहे बघा. योगेश्वर सांगतोय ते स्वामीजी सांगताय. संयमी जीवन वागता सहज, पुन्हा सांगतो सहज व्हायला पाहिजे. हटातटा आणि जटा रंगवून असं नको, सहज व्हायला पाहिजे. संयमी जीवन वागता सहज, स्वामी म्हणे. तुका म्हणे सगळं ठामपणे सांगितलंय. स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. इतका भगवंताने एवढ्या स्वामीजी पाठीत असल्यानंतर काळजी करायचं काय.
पुढच्या श्लोकाकडे जाऊया. त्याच्यामध्ये पुन्हा तेच सांगितले, यदा विनियतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. त्याला युक्त म्हणतात ज्याचं चित्त विनियमित असतं, जो आत्मनी एव तिष्ठती, जो आत्म्यातच राहतो, सर्व कामेभ्यो निस्पृहा, ज्याला सगळी कामं टाकून म्हणजे कामाची सोडून दिली असतात आणि निस्पृह, कशाची इच्छा वासना ठेवत नाही तो. हे काय काय आहे बरं? त्या 3 गोष्टी आहेत. एक मनावर विजय पाहिजे, दुसरी गोष्ट आत्मनी एव तिष्ठती म्हणजे आत्मज्ञान पाहिजे, आणि सर्व कामेभ्यो या ठिकाणी वासनाक्षय पाहिजे. पुन्हा शब्द बघा, भावना नव्हे वासना. वासनेचा क्षय, आत्मज्ञान आणि मनोजय एवढ्या 3 गोष्टी एका श्लोकामध्ये सांगितल्या आहेत. विनियमित, नियमित पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका. आता गीता पुन्हा एकदा काळावरून आपल्याला उदाहरण देते. जसं स्थितप्रज्ञ समजावं म्हणून कासवाचं उदाहरण दिलं, तर योगी समजावं म्हणून छोट साधं पण पटणारं उदाहरण दिले. निवांत स्थळी चल विचल न करणारी दिव्याची ज्योत. निवांत, जिथं वारा नाही अशा स्थळी न हलणारी दिव्याची ज्योत. अगदी साधी उपमा आहे पण पटणारी आहे. बघा, यथा दीपो निवातस्थो निंदते सोपमास्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मना. योगाशी जोडला गेला योगी कसा असतो बरं? यथा दीपो निवातस्थो. निवात, वात म्हणजे वारा, नि म्हणजे नाही. माझ्या मग कधी कधी विचार आपण त्याला विचार करा, आपला मराठीचा निवांत शब्द या निवात वर्ण तर आला नाही ना. आपण निवांत म्हणतो, ते निवात वर्ण तर आलं नाही ना अशी शंका येते माझ्या मनात. तर यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमास्मृता. नेंगते न इंगते. इंगते म्हणजे हलते, नेंगते हलत नाही, तेवढीच उपमा देतो. सोपमा, तेवढी उपमा स्मृता, लक्षात घे. कशाच्या बाबतीत? योगिनो यत चित्तस्य, त्या योग्याचं चित्त दीप ज्योती सारखं नेंगते, इकडं तिकडं हलून उपयोगी नाही. वाऱ्यानं, तिथं वारा आहे, तिथं वासनेचा वारा आहे, तिथं जगातल्या विषय सुखांचा वारा आहे, तिथं प्रसिद्धी सिद्धीचा मोह आहे. हा वारा जरी आला तरी आपलं मन हलून उपयोगी नाही. नेंगते सोपमास्मृता, तेवढी उपमा लक्षामध्ये ठेव. म्हणून छान उपमा, साधी पण उत्तम समर्पक उपमा या ठिकाणी दिलेली आहे. आणखीन एक छोटी गोष्ट आहे. दिव्याची उपमा देताना भगवंताच्या मनात काय होतं कुणास ठाऊक, पण निवांत स्थळी दिव्याची ज्योत असते, तिच्याकडे नजर लावा, ती ज्योत खालून वर चालली आहे असं आपल्याला वाटतं. कधी ज्योत वरून खाली आली आहे असं वाटत नाही. ही खालून वर जाते, तसं माणसाचं मन सुद्धा खालून वर गेलं पाहिजे. हे उन्नती सूचक आहे, अवनती नाही. नेंगते सोपमास्मृता. तो दिवा जसा उन्नतीच्या दिशेनंच मुख ठेवतो, दिव्याची ज्योत अग्निज्वाला, तसं आपलं मन सुद्धा भगवंताचं स्मरण ठेवून वर वर जाणार पाहिजे. अधःपतन, खाली खाली जाणं त्याला नको. असंही असू शकेल, असेलच नाही, असंही असू शकेल. आणि हे ध्यानामध्ये घेतलं की योगाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट येते की आता पातंजल योगाच्या योगाची व्याख्या केली. इतका विचार झाला, इतका आचार झाला, इतका योगाचं मर्म सांगून झालं. आता मी आपल्या शास्त्रानुसार, गीता शास्त्र आहे, कर्मयोग शास्त्र आहे, व्याख्या केली आहे. व्याख्या करावी लागते. आणि ती व्याख्या करताना जी योगाची व्याख्या 3-4 ठिकाणी आहे, त्याच्याबद्दल आता बोलत नाही, इथल्या व्याख्याबद्दल बोलतोय योगाच्या. कारण योग म्हणजे पातंजल योग, त्याच्याबद्दल आता आपण बोलतोय. योग म्हणजे पातंजल योग, त्याच्याबद्दल आता आपण बोलतोय. तर पातंजल योगाची व्याख्या या ठिकाणी कशी केली आहे बघा. त्याच्यामध्ये आचाराचा परिणाम विचारावर होतो आणि विचाराचा परिणाम तुझ्या योगावर होतो असं सांगितलं. वाक्य बघा, परिमित आचाराचा परिणाम तुझ्या विचारावर होतो आणि विचाराचा परिणाम तुझ्या योगावर होतो, म्हणजे तू दुःख मुक्त होतोस. आता दुःख मुक्त सुख म्हणजे योग, अशीच व्याख्या केली. का केली? 2-3 कारणांना सांगतो. अवघ्या व्याख्या बघा. श्लोक क्रमांक 23.
तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. पहिले शब्द काय आहे? तम विद्या, तू जाणून घे. तम विद्या, तू जाणून घे. काय बरं? शब्द एकत्र बघा. दुःख संयोग वियोग. शब्द काय? दुःख संयोग वियोग. आता याचा चमत्कारिक आहे. दुःखाच्या संयोगाचा तुला वियोग होऊ दे असं म्हणतंय. अगर दुःखाचा संयोग कशा सांगताय? सुख संयोग सांग की. तुला काय होऊ दे? सुख संयोग होऊ दे. ते राहिलं बाजूला. दुःख वियोग संयोग होऊ दे. त्याचं एक कारण संस्कृत भाषेची पद्धत आहे. 2 नकार सांगायचे आणि 1 होकार करायचा. ते फार पूर्वी वचन आहे. ती इथं असेल कदाचित, पण त्याही पेक्षा कारण वेगळं आहे. आपण गीतेचं चिंतन करत गेलो की नीट लक्षात येतं. दुःख काय आहे ते पूर्वी सांगितलंय, त्याचा संयोग का होतो ते पण सांगितलंय, आणि त्याचा आता वियोग पाहिजे सांगितलंय. यासाठी आपल्याला 6व्या अध्यायाच्या मागच्या 5व्या अध्यायाकडे गेलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, गीता गीतेनं सोडवायची. एका अध्यायाचा श्लोक मागच्या श्लोकात सोडवायचा. उदाहरणार्थ आता सगळ्यांना माहिती आहे, श्लोक क्रमांक 5:22 लिहून घ्या, नंतर आपण बघा. श्लोक क्रमांक 5:22 काय आहे बरं? येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. दुःख योनय म्हणजे दुःखाची योनी, म्हणजे दुःखाची खाण. काय? संस्पर्शजा म्हणजे विषयांना संस्पर्श करणं. साधं बघा, इंद्रिय आणि विषय यांचा संस्पर्श होणं दुःख योनय. दुःख योनी. माझी इंद्रिय आणि विषय जगातले यांचा संस्पर्श होणं, संयोग होणं म्हणजे दुःख आहे. म्हणून तो दुःख संयोग आहे आणि त्याचा वियोग पाहिजे. का गीता असं म्हणते लक्षामध्ये येत. त्यात नुसतं सुख संयोग म्हणता आलं असतं. वियोग पाहिजे. कशाचा? दुःखाच्या निर्मितीचा. दुःखाची निर्मिती का होते? 5:22. 5:22 मध्ये म्हटलंय, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. एवढंच नाही, आणखी काही वेगळ्याच्या नंतर सांगतो, पण एवढं जरा स्पष्ट करूया. म्हणजे काय बरं? तर दुःखच होणार नाही, म्हणजे अतीव आनंद होणार. कोणत्याही दुःखाचा स्पर्श नको, म्हणजे दुःख संयोग वियोग होणार. किंवा आपण नेहमी असं म्हणतो की संसार चक्र काय आहे बरं? अहो दुःखाचं आहे. तर संसार चक्रातलं जे दुःख आहे त्याचा वियोग झाला तरी गीतेचा योग साधला की. दुःख संयोग कुठे आहे? संसारात आहे का नाहीये? ज्याला आम्ही संसार म्हणतो तो सरता सरत नाही, आणि त्या संसारामध्ये सगळ्यात जास्त दुःख आहे. मग दुःख संयोग वियोग म्हणताना संसार दुःखापासून तुला वियोग झाला तर तुला पातंजली योगात सुख मिळणार आहे. दुःख संयोग वियोगम योग इति संज्ञितम असं म्हटलं गेलं. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला आणखी सांगतो, आणखी काय शक्यता आहे बरं? अहो योग करायचं म्हटलं की दुःखाची खाण आहे. पातंजली योग सोपा नाहीये. पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी 12वा अध्याय आपण बघूया. काय त्या ठिकाणी वर्णन केले. भुकेनं भूकच खावी, तहानेनं तहानच मारावी, हातानं वारा मापावा, जो दात पडलेला माणूस आहे त्याला लोखंडाचे चणे खायला द्यावेत, म्हणजे भूक भागावी म्हणून. काय बघा, भूक भागावी म्हणून दात पडलेल्या माणसाला लोखंडाचे चणे खायला द्यायचे. भूक भागेल, ज्ञानदेवानी सांगितलंय. म्हणजे मला असं म्हणायचंय, योग मार्ग कठीण आहे हे योगी राज ज्ञानेश्वर सांगताय. नाथपंथाचा वारसा आहे त्यांचा. नाथपंथाची थोडी प्रकट केली ज्ञानेश्वरी, इतका वारसा आहे. थोडी म्हणजे थोरवी. शक्यता अशी आहे की योग मार्गात दुःख संयोग आहे, त्याचाही वियोग होऊ शकेल. म्हणजे योग करायला कठीण आहे पण सुखाला अतिशय चांगला आहे. अधिक कठीण आहे इतके अर्थ संभवता पण हा निम्माच भाग झाला. व्याख्येमध्ये पुढचा भाग असा आहे की एवढा म्हटलं तरी योगाची व्याख्या पूर्ण होत नाही, कारण व्याकरणाच्या भाषेत, शास्त्राच्या भाषेत ही अभावरूप व्याख्या झाली. म्हणजे अंधार नाही म्हणून प्रकाश आहे. पण प्रकाशाची व्याख्या अंधार नाही. सुखाची व्याख्या दुःख वियोग संयोगी नाही.
सुखाची व्याख्या भावरूप असायला पाहिजे आणि ती भावरूप कशी असते हे कळण्यासाठी त्या ठिकाणी शब्द वापरलाय बघा. दुःख संयोग वियोगम योग संधितम विद्या अनिर्विण्य चेतसा निश्चयेन योक्तव्य. अनिर्विण्य चेतसा न कंटाळता तू योग करीत राहा. हे का बरं त्याच्या माग आणि पुढे शब्दाने ते आता लक्षात आणून देतो. तुला ब्रह्मानंद व्हायला पाहिजे असेल, भावरूप स्थिती पाहिजे असेल तर निर्द्वंद्व व्हायला पाहिजे आणि त्याही पेक्षा अद्वैत व्हायला पाहिजे. द्वैत हे पुढे येणार आहे, म्हणजे 4 श्लोकात येणार आहे. मग तिथं भावरूप व्याख्या येणार आहे. पण आता शब्द लक्षात घ्या. प्रकाशाची भावरूप व्याख्या काय? सूर्याचा प्रकाश. तसं दुःख वियोग संयोगाची भावरूप व्याख्या काय? आत्मसुख. म्हणजेच काय? निर्द्वंद्व. कशावरून? मगापासून काय बघतोय आपण? समदोष्टाश्म कांचना, निर्द्वंद्व. आणि काय पाहिजे? थोड्या वेळाने बघायचंय, अद्वैत पाहिजे. अद्वैत म्हणजे द्वैत नव्हे ते पूर्णाद्वैत, चिद्विलासवाद. अरे माझं माझ्याशी भांडण होत नाही ना, मग जगाशी भांडण का व्हावं? माझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग जगावर विश्वास का नसावा? मी मंगल गोष्टी करतो ना, मग जगे मंगल का करत नाही? पुढे ते म्हणणार आहे. हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण हे कठीण करा म्हणून सांगतायत मात्र. म्हणून व्याख्या भावरूप कोणती? एक निर्द्वंद्व आणि दुसरी आता म्हटलं तशी अद्वैत. त्या अद्वैताकडे थोड्या वेळाचं आणि त्याच्याकडे जाणं याचा अर्थ एका अर्थानं विनोबाजींना, ज्यांच्या विचाराचा पगडा माझ्या मनावर आहे आणि त्याच्या आधारेच मी बोलतोय, त्या विनोबांना सगळ्यात प्रिय असणारा साम्य योग त्या ठिकाणी आहे. शब्द बघा, साम्य योग. परंतु आपण साम्य योग म्हणून लगेच पुढे शब्द लिहूया, समता योग. तर साम्य योग याचा अर्थ साम्यवाद म्हणजे कम्युनिझम असा काही लोक करतात आणि फार मोठी गडबड होते. तर साम्य योग हा शब्द आहे त्या ठिकाणी, मी तुम्हाला वेगळंच दाखवणार आहे थोडंसं, ते करून मागे येऊया आपण. साम्य योग हा शब्द गीतेत आहे, इथंच आहे स्पष्टपणे. तो साम्य योग म्हणजे समता योग आहे, तो ममता योग आहे, तो एकता योग आहे, तो सगळ्यांना एक मानणारा एकत्व योग आहे. त्याला साम्य योग म्हणतात. आता पुढचा मुद्दा आधी सांगतो. श्लोक क्रमांक 33 बघा. योयम योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन. पुढचं नंतर वाचतो, चंचलत्वात, कारण ती अर्जुनाची शंका आहे. पण 2 वेळी बघा. योयम योगः त्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन. जरा अन्वय लावूया. हे मधुसूदन, त्वया म्हणजे तुझ्याकडून, साम्येन योगम, साम्य योग प्रोक्तः सांगितला गेला. आता मी आपल्याला अभ्यासासाठी गृहपाठ म्हटलं तरी चालेल असं एक देणार आहे, कारण मी स्वतः तो करतोय. या ठिकाणी बघा, योग शब्द आणि साम्य शब्द एकाच चरणात आले. गीतेमध्ये ध्यान योग, ज्ञान योग, कर्मयोग आणि भक्ती योग हे 4 योग एका चरणात आलेत का? आपण 700 श्लोकामध्ये शोधूया. गृहपाठ प्रत्येकाने तो करतोय म्हणून तुम्हाला करायला सांगतो. का बरं? तर आम्ही त्याला योग म्हणतो, तो भगवंताला योग काय म्हणायचंय? याच्या शेवटी म्हणतात तस्मात योगी, तस्मात योगी भावार्जुन. हे अर्जुना योगी हो. तो योगी हो म्हणजे काय? भक्ती योगी लगेच भांडायला येतात ज्ञानयोगी. पण ज्ञानयोगी म्हणून ध्यानयोगी रागवतात. ध्यानयोगींच्या ऐकायला बसा होता अन्य काही असतं ते रागवतात. पण विनोबा म्हणतायत मात्र की भगवंतानं अर्जुनानं एकाच ठिकाणी योग आणि साम्य एकत्र आणले, असं गीतेत अन्यत्र नसावं. नाही म्हणत नाही अजून, नसावं. म्हणून साम्य योग हा शब्द अत्यंत महत्वाचा, तर तो अर्जुनाच्या मुखानं भगवंताच्या समोर निघालाय. हे मधुसूदन त्वया साम्य साम्येन योगम प्रोक्तः. स्पष्ट आहे, तू साम्य योग सांगितला. याचा जरा विचार करा. आता साम्य योग कुठे आहे? हा साम्य योग मागच्या 4 श्लोकांच्या मध्ये आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे. एक छोटं सांगायचं राहिलं तेवढं सांग, म्हणजे थोडं मागं पुढे होतंय पण सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. मी आता म्हटलं सुखाची भावरूप व्याख्या पाहिजे.
सुखाची भावरूप व्याख्या पाहिजे की अतिशय सुखाची, आता म्हटलं निर्द्वंद्व आणि आत्मसुख, हे गीतेत सांगितले. श्लोक क्रमांक 28 बघा. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. काय बघा, अत्यंतम सुखम सुखेन अश्नुते. दुधात साखर, सुख सुखानुभोग, किती पुनरुक्ती आहे. सुख सुखानुभोग ही भावरूप व्याख्या आहे. मगाशी बोललो त्याला जरा जोडून घ्या, म्हणजे सांगायचं राहिलं. पण शब्द किती छान आहे. सुखेन काय, ब्रह्म संस्पर्शम. मला सांगितलेलं निर्द्वंद्व आणि दुसरं सांगितलेलं अद्वैत म्हणजे ब्रह्म संस्पर्श. सुखेन ब्रह्म संस्पर्शम आणि काय, अत्यंतम, निरतिशय, उपमाच नाही, अत्यंतम सुखम अश्नुते. अश्नुते म्हटलंय तुला प्राप्त होईल, तुला घेता येईल सुख, क्लेश न होता सुख प्राप्त होईल. सुखेन, त्यात योगाचा क्लेश आहे, पण क्लेशाशिवाय अत्यंत सुखेनं तुला सुख प्राप्त होईल. सुखाची भावरूप व्याख्या म्हटली, त्याला थोडी पुरवणी मिळाली. आता साम्ययोग आहे. ते साम्ययोग कुठे आहेत, तर ओळीनं 4 श्लोक आहेत आणि ते जे 4 श्लोक आहेत ते इतके चांगले आहेत. आणि मी आपल्याला दाखवून देणार आहे की त्या 4 श्लोकामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 5 संत आहेत. आपल्या महाराष्ट्रातले जे 5 संत आहेत, ज्ञानोबांच्यापासून समर्थांच्या पर्यंत, त्यांचं एक एक वचन सांगणार आहे एकेका श्लोकाबद्दल. आणि एका श्लोकाबद्दल दोघांची वचनं सांगणार आहे. म्हणजे विनोबांचा साम्ययोग म्हणजे महाराष्ट्राच्या संत पंचकाचं वरदान आहे. विनोबांचा साम्ययोग म्हणजे महाराष्ट्राच्या संत पंचकाचं वरदान आहे. क्रमाने बघितलं 4 श्लोक महत्वाचे. कसे, सर्व भूतस्थ मात्मानं, श्लोक क्रमांक 29 न सुरुवात आहे. सर्व भूतस्थ मात्मानं सर्व भूतानि चात्मनि ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. एका शब्दात सर्व भूत मात्रामध्ये स्वतःला पाहणं. ईक्षते, स्वतःला बघायचं. सर्व भूतस्थ मात्मानं सर्व भूतानि चात्मनि, माझ्यात भूते आहेत, भूतात मी आहे. सगळीकडे एक भगवंत आहे, भगवंत आणि मी एक आहे. अहं ब्रह्मास्मी. साध्या शब्दामध्ये आता म्हटल्याप्रमाणे सर्व भूत मात्रामध्ये जो स्वतःला बघतो, बघा, सर्व भूत मात्रामध्ये जो स्वतःला बघतो, इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना. कुणाची आठवण होते, ज्ञानदेवांची. ज्ञानदेवांनी छान आपल्याला सांगितलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. पहिल्या श्लोकात ज्ञानदेव आहे. इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. जड आणि अजड यात सुद्धा फरक मानायचा नाही. अजड म्हणजे अनात्म आणि अजड म्हणजे आत्म आणि जड म्हणजे अनात्म. आत्मा नाही अशा गोष्टीला सुद्धा मान द्यायचं. संत श्रेष्ठ एकनाथांनी काशीहून आणलेली गंगा गर्दभाच्या मुखामध्ये प्रीती केली, हाच माझा रामेश्वर म्हणून. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे जड आणि अजड याच्यात सुद्धा फरक नाही. सर्व भूत मात्रामध्ये स्वतःला बघायचं. ज्ञानदेव. पुढच्या श्लोकामध्ये आता एक भूमिका तीच आहे. 4 श्लोक आहेत पण 2 शब्दात काय, अद्वैत. सगळीकडे अद्वैत आहे. 40 श्लोकात एकच आहे. मग अशी निर्द्वंद्व झालं, आता काय चाललंय, अद्वैत. तर ब्रह्म संस्पर्श होणार, तर सुखम सुखेन अश्नुते होणार. आता अद्वैत चाललंय. अद्वैताच्या पुढे काय म्हटलं बघा, योमां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. त्या प्रणश्यतीचा अर्थ नीट लक्षात घ्या. का प्रणश्यंती सुद्धा गीतेमध्ये आहे. प्रणश्यती याचा अर्थ अंतरत नाही किंवा दुरावत नाही. चटकन त्याचा नाश होत नाही असं वाटतं आपल्याला, त्या नश धातू वाटतो त्या ठिकाणी. पण प्रणश्यती याचा अर्थ अंतरत नाही, दुरावत नाही भगवंतापासून. तो मला दुरावत नाही, मीही त्याला दुरावत नाही असं भगवंत म्हणताय. कधी बरं, वर सांगितलं, यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति. जो सगळ्यामध्ये भगवंताला पाहतो आणि भगवंताला सगळ्यात भगवंत यो मां पश्यति सर्वत्र, मला सगळीकडे बघतो. या अर्थाने अद्वैताची भूमिका. कधी शब्द सांगतो, जो सर्वत्र मला पाहतो आणि माझ्या ठाई सर्व पाहतो.
जो सर्वत्र मला पाहतो आणि माझ्या ठाई सर्व पाहतो. म्हणजे काय? अद्वैत. आता अद्वैत म्हटलं की चिद्विलासवाद. चिद्विलासवाद म्हटलं की ज्ञानदेव हे आपल्याला आठवतात. पण ज्ञानदेवांचे विचार पंढरी पासून पंजाब पर्यंत ज्यांनी नेले ते प्रेमराया, पंढररायाचे प्रेम भांडारी नामदेव होते. म्हणून ज्ञानदेवांचे विचार देशभर पसरले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. त्या नामदेवांचं अद्वैताचं वचन, ज्ञानदेवांचं असेलच हो, पण नामदेवांचं अद्वैताचं वचन या श्लोकासाठी मला उपयुक्त वाटतं. आणि ते असं आहे, प्रसिद्ध आहे अभंग ग्रंथात. तू अवकाश मी भूमिका, तू समुद्र मी द्वारका, तू लिंग मी साळुंखा, स्वये दोन्ही. हे सगळं महत्वाचं आहे. स्वये दोन्ही. दोन्ही गुण एकच आहे. काय काय बरं? अवकाश भूमिका, आकाश आणि जमीन. समुद्र त्याच्या पोटातली भगवंताची द्वारका. तू लिंग मी साळुंखा, शंकराची पिंडी डोळ्यासमोर आणा. स्वये दोन्ही, एकत्व अद्वैत सांगणारे नामदेव. तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला असं दिसतं की भगवंताला सगळीकडे बघायचं, पण बघायचं नाही, त्या भगवंताची सगळीकडे भक्ती करायची. त्याला शब्द वापरतात अभेद भक्ती. काय म्हणतात बघा, भक्ती पण कशाची? अभेद भक्ती. कुणाच्यात भेद मानायचा नाही ही भक्ती. हे सांगायचं काम केलं संत श्रेष्ठ एकनाथ. त्यांचं वचन मी सांगणार आहे, पण श्लोक क्रमांक 3 बघा. सर्वभूतस्थं यो मां भजत एकत्वमास्थितः, सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. तो योगी माझ्यातच राहतो, वर्तते, आणि सर्वथा वर्तमानोपि, तो कुठेही असला तरी. सर्वथा वर्तमानोपि, वर्त धातू आहे ना, सर्वथा वर्तमानोपि, कुठेही असला तरी मयि वर्तते, तो माझ्यातच राहतो. कारण का बरं? सर्वभूतस्थं यो मां भजति एकत्वम आस्थितः. सगळ्या भूत मात्रांच्या मध्ये मीच आहे हे लक्षात घेऊन जो भक्ती करतो, तो कुठेही राहत असला तर तो माझ्यात राहतो. हे काय? एकनाथांचं वचन अगदी सोपं छान आहे. जनतेची जनार्दन, एका जनार्दनी भजन. भजन शब्दाचा अर्थ भक्ती. भजन म्हणजे फक्त भजन नाही, भजनचा नीट अर्थ आहे भक्ती. जनतेची जनार्दन, पाडवेद आहे जनतोची जनार्दन. मी त्यांचे स्वामी गुरु. जनतोची जनार्दन, जनलोक तोची जनार्दन, जनतेची जनार्दन. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं ना, मानव सेवा ही माधव सेवा. विवेकानंदाचा विचार तिथे आहे. मानव सेवा ही माधव सेवा. जनतेची जनार्दन, एका जनार्दनी भजन. एकनाथ. आणि पुढच्या श्लोकात तुकाराम पण आहेत आणि रामदास पण आहे. कसं बघा, पुढे सांगितलं, आणि बाबा हे अद्वैत कळायला सोपी गोष्ट कर. कुठल्याही गोष्टीकडे बघताना, भक्ती करताना, विचार करताना स्वतःच मोजमाप लाव. आणि एवढंच आवश्यक आहे. दुसऱ्याला टाकून बोलताना तो तसं टाकून मला बोलला तर चालेल का, एवढा फक्त विचार करा. दुसऱ्याला हीन लेखताना तो तसं मला हीन लेखता झाला तर चालेल का, एवढं विचार. खरंच सुखी आपण होण्याची, दुसऱ्याला करण्याची ही गुरु केली आहे. त्याला संस्कृत शब्द आहे गीतेतला आत्मोपमेन. आत्म्याची उपमा देऊ. आत्मा म्हणजे मी, माझा आत्मा, त्याची उपमा द्या. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम. अहो सुख काय दुःख काय, कशा म्हणतात सुख दुःख? सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. तो परमश्रेष्ठ योगी झाला समज, ज्याला स्वतःवरून दुसऱ्याचं सुख दुःख कळतं. पटते का बघा? तो योगी मोठा झाला ज्याला स्वतःवरून दुसऱ्याचं सुख दुःख कळतं, तो मोठा योगी. दोघांची वचनं सांगतो, म्हणजे पाचही संत दिसते. पहिले तुकारामांचे. तुकारामांचा अत्यंत गाजलेला अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला, त्याचे 2 ओळी लक्षात घ्या की या श्लोकावर आधारलेले आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सुखम वेदी वा दुःखम स योगी परमो मता.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि त्याच अभंगामध्ये पुढे असं म्हटले जे फार महत्वाचं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असूया नको, द्वेष नको, तो कसा खाली पडेल आणि मी कसा वर चढेल हे नको. कोणाही जीवाचा, कोणीच नाही, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर. तुकोबांचे शब्द किती आहेत बघा, वर्म मर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे तुकाराम आणि रामदासांनी सांगितलं, जे मागं बोललोय ते आता आठवा पुन्हा. आपणास चिमुटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. पण एवढंच नाही, त्याला धरून आपल्याला मी सांगतो, जे मी नव्या पुस्तकामध्ये लिहिलेले वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, की आत्मारामाची उपासना करा आणि आत्माराम टिकण्यासाठी राजा रामाची सेवा करा. राम राज्य निर्माण झाल्याशिवाय आत्माराम टिकणार नाहीये, टिकला नाही. या देशाच्या इतिहासात 700-800 वर्ष आक्रमणाच्या काळात आत्माराम टिकला नाही. शिवछत्रपतींचं राज्य निर्माण झालं तेव्हा आत्माराम टिकला. पुढे ध्यानात घेऊया, रामदास सांगतात ते की बाबा आत्मारामाची उपासना करा, उपासना, आणि राजा रामाची सेवा करा. तो राजाराम शिवछत्रपती असतील तर आजचा भारत भाग्य विधाता असेल, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं काम आहे. नाही तर आत्माराम टिकत नाही. आपण असं चिमोटा घेतला जेणे कासा विसू झाला. हे आत्मसुख ध्यानात घेणं आवश्यक. म्हणून एका श्लोकांना तुकारामही दिसतात, हे रामदासही दिसतात, आणि या सगळ्याला विनोबा म्हणतात साम्ययोग. आणि मला तर लोकमान्यांनी सांगितलेला आसक्तीरहित कर्मयोग, भिडे शास्त्री सांगितलेला ब्रह्म कारणवादी कर्मयोग, जसं कर्णिकरांनी सांगितलेला उत्तम पुस्तक आहे जसं कर्णिकरांचं, आपण ते गीतावृत्तीसाठी लावलेलं आहे. जसं कर्णिकरांचा शब्द वापरला तर निर्लेप कर्मयोग शास्त्र, ब्रह्मण्याधाय तो श्लोक महत्वाचा आहे. निर्लेप, निर्लेप कर्मयोग शास्त्र, आसक्ती रहित कर्मयोग शास्त्र, भिडे शास्त्रीचा ब्रह्म कारणवादी कर्मशास्त्र किंवा राष्ट्रवादी कर्मयोग शास्त्र भिडे शास्त्रींचा. तसा विनोबांचा समता योग, त्याला साम्ययोग म्हणतात, तो इथेच दिसतो. योयम योग स्वया, योयम योग स्वया प्रोक्ता साम्येन मधुसूदन. एका टप्प्यावर आपण आलो. पहिला टप्पा सांगितला चित्त एकाग्र कर. दुसरा टप्पा सांगितला चित्त एकाग्र करून थांबू नको बाबा, तू आता जरा जीवन परिमित कर. आता तिसरा टप्पा सांगितला जीवन परिमित करून थांबू नको, जरा तुझी नजर साम्य दशेत असू दे. साम्य दशा, समता, साम्य योग, साम्य दृष्टी, हे सगळं अर्जुनाला म्हणायचंय. म्हणून शब्द आहे बघा त्या ठिकाणी, प्रोक्ता मधुसूदन साम्य योगेन. साम्य दृष्टी हे ध्यानामध्ये घ्या. समतेची दृष्टी असणं हे फार महत्वाचं आहे. समता, ममता आणि एकता या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. गीतेला साम्य योग सांगायचं. गीता विश्वधर्म का? गीता भारतवर्षा माणसाचा राष्ट्रीय धर्म का? गीता भारताचा राष्ट्रधर्म का? तो रूढ धर्म नाहीये, तो साम्ययोग सांगणार आहे. तो माणसाचा विचार करणार आहे, रूढ धर्म सांप्रदायिकांचा विचार करणार नाही. कोणी जन्मले नव्हते तेव्हा गीता हे बोलते. सगळे रूढ धर्म नंतर जन्मले, हिंदू धर्मासकट सगळे नंतर जन्मले, पण गीता आधी आहे. आणि ती गीता विश्वधर्म म्हणून जेव्हा बोलतीये तेव्हा माणसाचा विचार करतीये हे लक्षामध्ये आहे. आता आपण अध्याय 6च्या शेवटच्या टप्प्यावर आलो. वेळेवर जे थांबायचे ते थांबू, त्यानंतर ते जोडून घेता येईल. पण आता महत्वाच्या टप्प्यावर आलो, कारण गीता जीवन गीता का हे आता कळणार आहे. ते कळणार आहे असं की बाबा भगवंताला अर्जुन म्हणतोय सगळं सांगितलंस, फार छान, डोक्यावरनं गेलं नाही, डोक्यात गेलं, फार छान. पण हे फार छान करताना एक अडचण येते आणि ती अडचण या साम्ययोगाला जोडूनच सांगून टाकते. अर्जुन बिचारा लगेचच बोलतोय साम्ययोगेन मधुसूदन, थांबला सुद्धा नाहीये. लगेच पुढे काय म्हणतो, एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम्. तू स्थिर स्थिती सांगितलीस, आत्मसुख सांगितलं, सगळं बरोबर आहे. पण त्याच श्लोका म्हणतोय, सांगतो अरे अडचण अशी आहे चंचलत्वात्.
आमचं मन चंचल आहे, आमची इंद्रिय चंचल आहेत, आमचं जीवनच चंचल आहे. माणूस 1 मिनिट एका जागी स्थिर उभा राहत नाही, ध्यान जमत नाही, जप जमत नाही. अरे चंचल आहे ना, आणि इतकं चंचल असताना तू सांगतोस ते करायचं कसं काय? आणि अर्जुनाची शंका फार महत्वाची आहे की नुसतं चंचल नाही रे बाबा. एक चंचल यासाठी, चंचल असं मागं बघितले आपण स्थितप्रज्ञ, पुढे जरा पाहू टाकूया. चंचल आहे रे बाबा, पण एकदा काय घडतं, किती प्रयत्न करताना माणूस कुठल्याकडे पुढे धरसोड होणार की नाही, त्यालाही चंचलच म्हणायचं. किती प्रयत्न करताना जरा माणूस आहे, जरा विश्रांती घ्यायची वाटेल की नाही, एक. आणि दुसरं, तू जो हा योग सांगतोस, हा जगण्यासाठी 100 वर्षाचं आयुष्य कसं काय पुरं पडणार आहे? अर्जुनाची शंका आहे. ज्ञानदेवानी सांगितली की योग मार्ग तू सांगतोस का, मी करू ना, पातंजली योग करू ना, निधिध्यासन करू ना, आसन का निधिध्यासन करू, पण मध्येच मरणानं गाठलं तर, आणि मध्येच मरणानं घातलं तर भगवंत आपल्याला सांगतायत बाबा काळजी करू नकोस, शुची नाम श्रीमताम हे योग भ्रष्टोभिजायते. इथं हिंदू धर्माचं वेगळेपण आहे की आपण आत्म्याची अमरता मानतो, अखंडता मानतो आणि भगवंताचा आशीर्वाद मानतो. अलीकडे मी वाक्य वाचलं, पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान फरक काय, तर आपण आत्मा मानतो आणि आत्म्यानं शरीर धारण केलंय असं म्हणतो, आणि पाश्चिमात्य लोक शरीर म्हणतात आणि शरीरात आत्मा आहे असं म्हणतात. विचार करा, मी तिथं शरीर आधी आहे आणि आत्म्याचा म्हणजे तत्वज्ञानाचा विचार नंतर आहे. आपल्याकडे तत्वज्ञानाचा विचार आधी आहे आणि मग वासांची जीर्णानी यथावी आहे, शरीराचा विचार नंतर. आत्म्याचा आधी, शरीराचा नंतर, शरीराचा आधी, आत्म्याचा नंतर, एवढा फरक आहे असं त्यांनी म्हटलं. विचार करा. मुद्दा असा की मरणानं गाठलं तर भगवंताचं आश्वासन आहे, काळजी नाही. पण अर्जुनाने किती छान प्रश्न विचारले बघा. श्लोक क्रमांक 37 वर आपण आलो. अयति श्रद्धयोपेतो योगाचरित मानसा अप्राप्य योग संसिद्धिम का गतिम कृष्ण गच्छति. किती लाघवी प्रश्न विचारलाय. आणि कृष्णा त्याची काय गती होते, प्रगती का अधोगती? तर कुणाची बरं? अयती पहिला शब्द आहे. अयती या शब्दाचा अर्थ यती नसलेला असा करू नका. अयती शब्दाला अचा उपसर्गाचा अर्थ अल्प असा, अल्प प्रयत्न करणार. तो यती म्हणजे यत्नच न करणारा, त्याच्यात काय बोलायचंच कारण नाही, तू बाजूलाच गेला. पण अयती शब्दाचा अर्थ अनेकांनी म्हटले, त्याचा मला पटलेलं सांगतो, अल्प प्रयत्न करणार. आणि अल्प प्रयत्न करणारा आहे पण श्रद्धा त्याची कायम आहे, योग मार्गावर आहे पण मन चंचल झाले, चलित मानसा. अशा वेळा अप्राप्य योग संसिद्धी, या एका जन्मामध्ये पातंजली योगानं आत्म्यानं परमात्मा गाठणं, अहम ब्रह्मास्मी होणं. ज्ञानदेवांचे शब्द सांगतो, पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथपंथाचा दंशू. दंश म्हणजे संदेश. या आत्मपिंडानं ब्रह्मांडाला ग्रासायचं, जे एकरूप व्हायचं, हा नाथपंथाचा खास. याकडे बोलायचं त्यावर कोणताच बोलावं लागेल, असा नाथपंथाचा वारसा आहे. पण ज्ञानेश्वरीत आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू हा तो नाथपंथाचा दंशू. आणि पुढे म्हटलंय, बोलून गेला महाविष्णू म्हणजे श्रीकृष्ण, असं ज्ञानेश्वरीत आहे. मुद्दा असा की हे नाही जमलं तर योग संसिद्ध मानसा, नाही जमलं तर का गतिम कृष्ण गच्छति. अरे कृष्णा जरा सांग बाबा, त्याची काय अवस्था होते. आणि त्याने इतकं छान विचारलंय, काय अवस्था होते माहितीये? आपण म्हणतो तसं प्रपंच पण नाही आणि परमार्थ पण नाही, हे पण नाही ते पण नाही. म्हणजे कशासारखा? फुटक्या ढगासारखा. फुटक्या ढगासारखा. मग अशी उपमा दिली दिव्याची, पूर्वी दिली कासवाची, आता बरोबर दिली फुटक्या ढगाची. म्हणजे काय, पाऊस पडला तर ढगाला समाधान तरी आहे. तुमचा फुटका ढग आहे, म्हणजे ढग तर आला, पाणी तर नाही, तो कौतुक पण करणार नाही, आला आणि गेला. असं झालं तर योग संसिद्ध माणसा काय होईल? सगळं बघा, कचित उभय विभ्रष्टा छिन्न भ्रमीव नश्यती. छिन्न अभ्रम इव नश्यती. छिन्न म्हणजे तुटल्या फुटल्या, अभ्रम ढगासारखा तो नाश तर पावत नाही ना. पुढे म्हटलंय, आणि त्याच्या अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणीपती. तो ब्रह्मणीपती म्हणजे योग मार्गानं ब्रह्मचर्य मगाचं पाळून चाललाय. पण काय सांगू, विमूढा झाला तर, अर्जुन झाला ना पहिल्या अध्यायामध्ये, विमूढा झाला तर, विमूढा जर झाला महाबाहो, तो अप्रतिष्ठ झाला त्या मार्गावर. अप्रतिष्ठ म्हणजे मार्गावरून घसरला. तत्वच्युती पथच्युती ही झाली तर अच्युता सांग, त्याचं काय होतं?
भगवंत मात्र अच्युत आहे. पण अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पती काय होतं तेवढं सांग. आणि भगवंतानी ठामपणे सांगितलं, अरे बाबा त्याचं काय होतं, त्याला इहलोकामध्येही त्रास नाही आणि परलोकामध्येही त्रास नाही. अर्जुन फक्त काय एकच विचार असेल, भगवंतानं दोन्ही उत्तर देऊन टाकलं. शब्द बघा, श्लोक क्रमांक 40, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्य तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. त्याचा विनाश होणारच नाही. तस्य विनाशः न विद्यते कुठं, पार्थ न इह न अमुत्र. इह म्हणजे इहलोकात आणि अमुत्र न अमुत्र म्हटले याचा अर्थ परलोक. परलोकात त्याचा विनाश नाही, इहलोकातही त्याचा विनाश नाही. कारण नाही कल्याणकृत कश्चित्. अरे भलेपणाचं छोट जरी काम केलं ना, नाही कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. तात म्हणजे मुला, तातचा अर्थ वडील सुद्धा आहे. पण मुला ते अर्जुना, मी तुला छाती ठोकपणे सांगतो की तू चांगलं काम कर, त्याला दुर्गती, अर्जुन शंका ती आहे ना, दुर्गती प्राप्त होणार नाही, सद्गतीच प्राप्त. सद्गतीचा अर्थ मृत्यू होऊ नका, सद्गतीच प्राप्त होईल, चांगली गतीच प्राप्त होईल. एक वाक्य आपल्याला सांगतो, सेवा ध्यान आणि भक्ती हे शब्द महत्वाचे. सेवा ध्यान आणि भक्ती यांची कुठलीही कृती फुकट जात नाही, ते बी पेरलं जातच. सेवा ध्यान आणि कृती. आणि कुणी सांगितलं तुम्हाला सांगतो, आपल्या अंगावर रोमांच उभे राहते. हे सांगितलंय स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर. सांगितलंय कुणाला तेही सांगतो. बाबाराव सावरकर केसरी वाड्यामध्ये आले होते. बाबाराव सावरकर असं बोलायला नको ना, आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्वार्थानं गुरु, सर्वार्थानं गुरु म्हणजे बाबाराव सावरकर. म्हणजे काय हे बोलत नाही, सर्वार्थानं गुरु. ते बाबाराव सावरकर केसरी वाड्यात आले होते आणि त्यांना भेटलेली व्यक्ती म्हणजे आपल्या गीता धर्मडाचे 7-8 वर्षाचे अध्यक्ष होते, मोठे संत साहित्याचा अभ्यासक हेमंत विष्णू इनामदार, डॉक्टर के.व्ही. इनामदार. माझा एक संदर्भ एका वाक्या सांगून ते पुढचा संदर्भ लक्षात येईल. ते माझ्या प्रबंधाचे परीक्षक होते 80 साली, एकनाथांच्या प्रबंधाचे. आणि प्रबंधाचे परीक्षक म्हणून माझ्या जीवनात आले आणि 80 सालापासून आतापर्यंत 2005 पर्यंत ते माझे गुरु होते. परीक्षक म्हणून आले आणि गुरु झाले असं हेमंत इनामदारांचं माझ्या जीवनात स्थान आहे. ते मला म्हणाले, ते केसरी वाड्यात गेले होते, बाबाराव सावरकरांना भेटले आणि बाबाराव सावरकरांना म्हणाले काहीतरी संदेश सांगा. इनामदार सगळे वयाने मोठे आहे, पण तो प्रसंगच असा होता, बाबाराव असं काही बोलत होते की काहीतरी सांगा. तेव्हा बाबाराव सावरकर हेमंत इनामदारांना म्हणाले, हे शब्द नाही कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. इनामदारांनी पुढे विचारलं म्हणजे काय, तेव्हा हे शब्द आहे सेवा ध्यान आणि भक्ती याची एकही कृती फुकट जात नाही. त्या सेवेमध्ये सावरकरांनी अंगमानामध्ये भोगलेली शिक्षा लक्षात घ्या. ही देशभक्ती आहे, ती देश सेवा आहे नव्हे, ते देश ध्यान आहे. आणि सावरकरांच्या सारखा योगेश्वर नाहीच. सावरकरांचे पुस्तकच आहे योगेश्वर सावरकर. मुद्दा बाबाराव सावरकरांचा थोरल्या भावाचा, पण सेवा ध्यान आणि भक्ती त्याची एकही कृती फुकट जात नाही. नाही कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. आणखी काय होतं बरं, एवढे 2 श्लोक 5 मिनिट पुरे होतील, तेवढे करून थांबतो. हे बाकीचे नंतर आपल्याला जोडून घेत आहे. पुढे सांगितलंय आणखी लक्षात घे, अमुत्र म्हणजे परलोकी आणि इहलोकात नाहीच नाही. अरे बाबा त्याला 2 गोष्टी मिळतात, त्याला चांगला जन्म मिळतो. बघा, प्राप्य पुण्यकृतान् लोकान् नुषित्वा शाश्वती समः शुचीनां श्रीमतां गेहे योग भ्रष्टो विजायते. आधी म्हटलंय प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा. उषित्वा म्हणजे राहून. कुठं बरं, पुण्य लोकामध्ये. पुण्य लोकामध्ये राहून प्राप्य मिळवून शाश्वती समा, भरपूर दिवस तसे तिथे राहून शाश्वती म्हटलंय. नंतर शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. आता थोडा वादाचा विषय आहे तो असा, पुण्यकृतान् लोकान्, त्यातलं पुण्यकृत
म्हणजे काय मानायचं, पुण्य लोक म्हणजे काय मानायचं. गीतेच्या अनेक अर्थामध्ये स्वर्ग सुख असा उल्लेख दिसतो. पुण्य लोक म्हणजे स्वर्ग सुख असं म्हटलं तर चूक नाही, पण एकदा मागं आपण आणि पुढं गीतेमध्ये सुद्धा स्वर्गाच्या बाबतीमध्ये ज्ञानदेवांचे शब्द सांगायचे तर पापात्मक पुण्याने आपण स्वर्गात जातो ही जर ज्ञानदेवांची कल्पना असेल, माझा आपण निष्काम यज्ञच पाहिजे आणि स्वर्गासाठी सकाम यज्ञ करतात लक्षात घेतला असेल तर पुण्य लोकाचा स्वर्ग करता येत नाही. आणि स्वर्ग करायचा झाला तर स्वर्ग ही मोक्षाच्या आधीची एक पायरी आहे असं आपण मागं म्हटलंय. श्लोक अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 17. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मुजीम. तर स्वर्ग शब्द आहे, तिथं पुण्य लोक आहे, तिथं जागा आहे, तिथं जागा नाही, स्वर्गच म्हणतंय. तेव्हा त्याचा अर्थ आपण असं केला, मोक्षाची पहिली पायरी जी योग्यानं मिळते आणि अभिमुख योद्ध्याला मिळते. रणांगणामध्ये समोरासमोर जो मारला जातो त्या योद्ध्याला आणि योग्याला सूर्य लोक भेटून ही मोक्षाची पायरी मिळते असं आपण म्हटलं. परिव्राट योगी न असं श्लोक आहे. शक्यता ती आहे याची, पण जाऊ दे, कुठलंही असू दे, शाश्वती समाज सुखाने त्या ठिकाणी राहून. पण महत्वाचं काय, शुचीना श्रीमता गेहे योग भ्रष्टोभी जायते. जर नीट लक्षात घ्या, श्रीमता म्हणजे बुद्धिमान, श्रीमंत म्हटलेलं नाहीये, धनवान म्हटलेलं नाहीये. श्रीमता जो बुद्धिमान आहे अशा बुद्धिमानाच्या ठिकाणी आणि त्याच्या आधीचा शब्द आहे शुचीना म्हणजे शुद्धाचरणी. शुचीना, शुची म्हणजे पवित्र, श्रीमता म्हणजे बुद्धिमान, श्री म्हणजे बुद्धी, पण नाही तेवढाच अर्थ नाहीये. शुचीनाम श्रीमताम गेहे मध्ये शुद्धाचरणी कळलं, पण श्रीमताम म्हणताना श्रीचा अर्थ बुद्धी, चांगली, लक्ष्मी यापेक्षा ज्या ठिकाणी पारमार्थिक साधन संपन्नता आहे तो श्रीमता. पारमार्थिक साधन संपन्नता, भक्ती आहे, भक्तीची साधन आहे, ग्रंथ आहे, देवपूजा आहे, माणसं मदत करणारी आहे, ते श्रीमता. श्रीमंतांत नाही, धनवान तर मुद्दाच येत नाही, पण श्री म्हणजे बुद्धी नव्हे. मला वाटतं पारमार्थिक आणखी एका पारमार्थिक साधन आणि पारमार्थिक साधना ज्या घरामध्ये झाली आहे त्या घरामध्ये एक वारसा मिळतो. पारमार्थिक साधना आणि साधन यानं जो श्रीमंत आहे त्या शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते. पुढे म्हटलं, हा एवढा श्लोक करून थांबूया. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम एतद्धि म्हणजे एतद्धि दुर्गमतरम लोके जन्म यदीदृशम. एतद्धि हा पहिला शब्द, इतर धीमता हा शब्द आलाच आहे. जे मगाशी बुद्धी न घेता आपण साधन संप्रदाय इथे चालेल, तर धीचा अर्थ न सांगता काय आहे, बुद्धी आहे. पण महत्वाचं अथवा योगिनाम कुले, अरे शुचीनाम श्रीमताम धीमताम नव्हे, योगिनाम कुले योग भ्रष्टोभी जायते. त्याला 3 उदाहरण सांगतो की मुद्दा स्पष्ट होईल. पहिलं उदाहरण ज्ञानदेवांचं. ज्ञानदेव शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते याचं साक्षात उदाहरण आहे. आता 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं शक्य नाही. त्यांनीच एका उभीत म्हटल्याप्रमाणे बालपणीच सर्वज्ञता वरीत याते. सर्वज्ञतेनं माळ घातली आहे, बालपणीच तयाते. ज्ञानदेव पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण त्याचा अर्थ कसा लावता येतो म्हणून सांगतो. चांगदेवांचं. चांगदेव योगी राज होते. योगातून सिद्धी, त्यातून प्रसिद्धी, त्याच्यातून काही अडचणी निर्माण झाल्या म्हणून ते वाघावर बसून आले आणि मुक्ताईला शरण गेले. इतिहास माहिती आहे आपल्याला. पण ते योगीराज नव्हते असं कोणी म्हणणार नाही. ते 1400 वर्ष जगले असं आपण म्हणतो. म्हणजे काय, कोणी माणूस 1400 वर्ष जगतो का? एक शक्यता अशी आहे की योगीराज चांगदेवाला मागच्या 14 जन्मांची स्मृती होती की ज्यात त्यांनी योग विद्या आत्मसात केली होती, म्हणून या जन्मामध्ये चांगदेव जन्माला आले. हे चांगदेव कळले आपल्याला. नाहीतर ज्ञानदेवांना शरण येणारा माणूस साधा नाहीये. त्यांचा ग्रंथी उत्तम आहे, अपूर्ण आहे, उत्तम आहे.
शब्द असा की चांगदेवाची शक्यता. आणि तिसरी शक्यता सांगतो योगीनाम फुले याचा अतिशय उत्तम उदाहरण ते म्हणजे योगी अरविंद, ज्यांनी पूर्ण योग सांगितला. त्यांचं विशिष्ट आहे पूर्ण योग. पांडेचारी डोळ्यासमोर आणा. योगी अरविंद सुरुवातीला क्रांतिकारक होते. तुरुंगात श्रीकृष्णाचं दर्शन साक्षात घडलं आणि योगी अरविंद झाले. त्या योगी अरविंदांना त्यांच्या वडिलांनी इंग्लंडमध्ये शिकायला ठेवलं होतं आणि भारतातल्या कुठल्याही गोष्टीचा त्यांच्या कानावर शब्द जाणार नाही. भारतीयत्व तेवढं नको असा प्रयत्न वडिलांनी केला होता. ते अरविंद भारतात परत येतात आणि योगी बनतात. त्याचं उत्तर शुचीनाम श्रीमताम हे योग भ्रष्टो विजायते. याच्या पलीकडे तिसरं काही मिळत नाही. आज आपण इथंच थांबूया. एक दोन श्लोक उरलेत फक्त, जे कोणते राहिले सांगतो. श्लोक क्रमांक 46, 47 आणि मला मागे जायचंय 35. तो आहे असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च तुल्यते. त्यावर मला बोलायचंय भक्ती करताना अभ्यास आणि वैराग्य नसेल तर भक्ती फुकट आहे. आणि 47 श्लोकात म्हटले श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मता. तो युक्तातला युक्त व्हायला भक्ती पाहिजे आणि भक्तीसाठी वैराग्य आणि अभ्यास पाहिजे. तुम्ही 3 श्लोक आपण जोडून घेऊ पुढच्या शनिवारी आणि मग 7व्या अध्यायाकडे जाऊ. 24 तारखेला पुढच्या शनिवारी आपलं ज्ञान सत्र आहे.